ही बटाट्याची भाजी इतकी टेस्टी आहे ना की डब्बा पूर्ण साफच होणार. आणि सर्वात चांगली गोष्ट, फक्त 7 ते 8 मिनिटात बनणारी ही क्विक रेसिपी आहे. ओके, ऑफिससाठी, शाळेसाठी किंवा झटपट जेवणासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी दाखवणार आहे. ही रेसिपी झटपट होते, कमी साहित्य लागतं आणि खूप टेस्टी आहे. कारण आजकालची लोक म्हणजे आपली नवरे जे असतात ते म्हणतात आज भाजी छान नाही झाली, नाक मुरडतात नेहमी. पण ही भाजी खाऊन ते देखील नाक अजिबात मुरडणार नाहीत. चला तर मग बघूयात लागणारं साहित्य. बटाटे, तेल, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ, कढीपत्ता, थोडंसं लसण, बस इतकंच. चला, सर्वात आधी कढई गरम करून त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया. छान तडतड आवाज येईल. आता छान तडतड आवाज आला की मग आता जिरे आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ता जरूर वापरा. आपण हळद घालायची आहे पण ती लगेच नाही घालायची. आता आपण यामध्ये थोडासा लसूण देखील घालूया, बारीक चिरलेला लसूण. लसूण घातल्यानंतर छान असा बारीक चिरलेला कांदा घालूयात. आता कांदा हा तुमची इच्छा आहे, कांदा आणि लसूण ऑप्शनल आहे. तुम्हाला लसूण कांदा चालत नसेल तर नका घालू. मग आता हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. पण मी त्यामध्ये थोडीशी हे घालते, कोथिंबीर घालते बारीक चिरलेली, कारण कोथिंबीरीचा सुगंध हा फोडणीमध्ये छान येतो. आणि मग यामध्ये मी घालणार आहे थोडीशी हळद. तर हळद छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि मग थोडेसे मोड आलेले कडधान्य, मिक्स कडधान्य असतील तर ते नक्की घाला, कारण हीच महत्त्वाची टीप आहे. आपण मिक्स कडधान्य जर घातलं तर टेस्ट दुप्पट येते. आणि हे कडधान्य खायला देखील खूप पौष्टिक आहे. त्यामुळे रेसिपी आपली पौष्टिक प्लस झटपट होणारी प्लस चवीला एकदम टेस्टी आहे की नाही. छान अशी आयडिया. आता आपण यामध्ये मीठ घालायचं, कारण आपण इथे मीठ जर अगोदर घातलं तरच ते मीठ. कांदा, मटकी, मूग, यामध्ये काय आहे, मटकी आहे, मूग आहेत, हरभरे आहेत आणि थोडेसे हुलगे देखील आहेत. हुलगे म्हणजे कुळीत बरं का, कुळीत देखील आहेत. ते छान असं परतवून घ्यायचं, छान हलवून घ्या आता. आणि बटाट्याला मसाला नीट लागायला हवा बरं का, म्हणून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे थोडासा व्हिडिओ स्किप झाला त्यासाठी माफी असावी. आता यामध्ये मीठ घातलेलं आहे, ते छान असं परतून घेत आहे. यामध्ये आपल्याला मसाले देखील घालायचे आहेत. जर तुम्हाला अजून चव वाढवायची असेल तर यामध्ये थोडंसं लिंबू नक्की घाला, कारण लिंबू घालून खूप जास्त छान अशी टेस्ट येते. त्यामुळे लिंबू हे नक्की घातलं पाहिजे. आता सगळं छान मिक्स करून घेऊयात. बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे, आला आहे की नाही. हे आहे परफेक्ट ऑफिस रेसिपी, ही आहे परफेक्ट ऑफिस टिफिन रेसिपी, हो की नाही. टिफिनमध्ये आता आपली ही झटपट बटाट्याची भाजी तयार होतच आलेली आहे. आता यामध्ये जास्त तिखट घालायचं नाही, थोडंसं लाल तिखट. तुम्हाला वाटलंच तर कश्मीरी लाल मिरची पावडर घाला रंग येण्यासाठी. पण आपल्याला रंग येऊन कोठे भाजी मिरवायला घेऊन जायचे. पण हो, बिना रंगाची कुठलाही फूड कलर वगैरे न घालता आपली ही बटाट्याची भाजी किती अप्रतिम दिसत आहे ना. काय गरज आहे तुम्ही सांगा आता याला काय म्हणतात कलर वगैरे घालण्याची. ही भाजी गरम गरम पोळी किंवा भातासोबत खूपच छान लागते. मी ही रेसिपी खूप वेळा बनवते, कारण ही खूप सोपी आणि क्विक आहे. आणि होंना आवडणारी देखील आहे बरं का. ऑफिसचा टिफिन पुसूनच येणार, चाटून पुसून बोटं चाटत चाटत ते नक्कीच ही रेसिपी खाऊन घेणार. आणि एक महत्त्वाची टिप, जर तुम्हाला टिफिनसाठी बनवायची असेल तर थोडी कमी तेलात पण बनवू शकता. आणि आता यावर 5 मिनिटं झाकण ठेवूया. 5 मिनिटानंतर झाकण उघडून पाहूया तर आपला बटाटा छान असा शिजलेला आहे की नाही. बघा बरं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत देखील असेल आपला बटाटा छान शिजलेला आहे. आपण आत्ता अजून 2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवूयात, म्हणजे अजून थोडासा बटाटा शिजला जाईल. आता लगेच 2 मिनिटानं झाकण काढून बघायचं तर आपला बटाटा आणि हे मिक्स झालेले कडधान्य
खूप छान प्रकारे शिजले देखील आहेत. बघा बरं शिजलेत की नाही. तुम्ही तर कुकिंग करता. आणि हो, महत्त्वाची टिप म्हणजे आपल्या रेसिपीज अशा असतात की लोक पहिल्यांदा ट्राय करत असतील तरी देखील रेसिपी नक्की बनवू शकतील. आता यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूयात. आता शेंगदाण्याचा कूट एवढा बारीक करायची गरज नाही आहे बरं का. जरा जाडसर असेल ना तर अप्रतिम होईल. माझ्याकडे जास्त जाडसर नव्हता म्हणून मी आहे त्यामध्ये ॲडजस्ट करून घेतलं. कारण तुम्हाला माहिती आहे ऑफिसचा टिफिन बनवते म्हणल्यानंतर गडबड तर असणारच. परत परत कुठे कुटाने करत बसायचं ना, म्हणून आहे त्यामध्ये ॲडजस्ट केलं. तर कशी वाटली आजची झटपट बटाट्याची भाजी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सोप्या रेसिपीजसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अंतिम पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच एका नवीन रेसिपीसोबत. पण तोपर्यंत तुमच्या कमेंटची खूप जास्त गरज आहे. व्हिडिओला प्लीज एक कमेंट नक्की करा आणि पुढची रेसिपी तुम्हाला नक्की कोणती हवी आहे, तुम्ही कशा रेसिपींची वाट पाहता ते एक कमेंट करून जरूर कळवा. तर चला भेटू अशाच नवनवीन झटपट क्विक रेसिपीसोबत उद्या. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा. बाय.